नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले महादेवाची पिंड बघणार आहोत। ह्या अगोदर आपण एक प्रकारची महादेवाची पिंड बघितली होती। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोड्या दुसऱ्या प्रकारची बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत आणि 3 नंबरचे छोटे लाल मोती लागणार आहेत। तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे। चला तर आपण बनवूया। सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 4 मोती घालून घेतलेले आहेत आणि हे 4 मण्यांचं चौकोन बनवून घ्यायचं आहे। नेहमीप्रमाणे विणा ही 4 मण्यांचं चौकोन बनवून घेतलं। आता परत 3 मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची, ज्या मोतीमधून आपण अगोदर काढली होती ती। परत आता मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई, परत 3 मोती घालायचे आणि परत त्या खालच्या मोतीमधून सुई काढून परत एक 4 मण्यांचं चौकोन बनवायचं आहे। आता हे 3 झाले, अजून एक बनवून घेऊया आपण। परत 3 मोती घालायचे आता हे 4 आपण बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला पुढची ओळ करायची आहे, तर आपण त्या बाजूच्या मोतीमध्ये सुई घेऊया। आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली। आता इथं परत 3 मोती घालायचे, दुसरी ओळ करतोय आपण। इथं 3 मोती घेऊन परत त्या खालच्या एका मोतीमधून सुई काढायची आणि परत उजवीकडच्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत 2 मोती घालायचे आणि परत ह्या पुढच्या सुई मोतीमधून मागच्या बाजूने सुई काढून परत इथं 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे। आता आपण ही पूर्ण ओळ करून घेऊया। आता ही दुसरी पूर्ण इथपर्यंत करून घ्यायची आहे। असे उभे 4 घेतले होते आपण, आता आपण असे आडवे 11 ओळी करून घेऊयात। आता आपण इथं 4 घेतलेले आहे, हे 4 आणि इकडून 11 करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 11 मोती झालेले आहेत, 11 लाईन झालेले आहेत। आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे 12व्या लाईनच्या वेळेस। तर इथे एक मोती घ्यायचा आणि इकडच्या ह्या वरच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे आपण नेहमी कसं 2 भाग जोडतो तसंच जोडायचं आहे। जोडताना आपण 4 मण्यांचं चौकोन यायला पाहिजे। परत एक मोती घेतली आणि परत इकडच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं पण 4 मण्यांचं चौकोन आलेलं आहे। आता परत ही पूर्ण 3 मोतीमधून सुई काढायचं आहे आणि पुढच्या बाजूला घ्यायची सुई दुसरं चौकोन करताना। ओढून घ्यायचं आहे चांगलं। आता ह्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि परत एक मोती घालायची आणि परत इकडून ह्या बाजूने सुई घ्यायची। आता हे पूर्ण आपण जोडून घेऊया, इथपर्यंत आपण जोडून घ्यायचं आहे गोल पूर्ण। अशा प्रकारे हे पूर्ण आपण जोडून घेतलेलं आहे। 12 चौकोनची ओळ केली होती आपण, 11 चौकोनची करून 12व्याला जोडलेला आहे आपण। आता इथं आपण खालच्या बाजूला सुई घेऊन इथं 3 मोती घ्यायचे, 4 मोती घ्यायचे आणि खालच्या एकाच मोतीमधून सुई काढायची आहे। वर 4 मोती आणि खालच्या एका मोतीमधून, म्हणजे 5 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे। आता परत पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची सुई, ते गोल केला होता आपण त्याच्यामधला। आता इथं 3 मोती घ्यायचे आणि आता हे सुरुवातीला आपण जे 5 मण्यांचं गोल केलं होतं त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे परत इथं 5 मण्यांचं गोल तयार झालेलं आहे। आता परत पुढच्या मोतीमध्ये घेऊयात सुई आपण। आता परत इथं 3 मोती घ्यायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची। आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे। असं पूर्ण गोल आपण हे 5 मण्यांच्या मोतीने करून घेऊया। 5 मण्यांचं गोल करून पूर्ण हे गोल आपण विणून घेऊया सगळा।
आता पूर्ण आपण विणून घेतलेला आहे. आता शेवटला आपल्याला काय करायचं आहे, ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली. आता इथं 2च मोती घालायचे आणि इकडच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची. हे पूर्ण 5 मण्यांचं गोल पूर्ण आपण विणून घेतलेला आहे. हा बेस झालेला आहे ह्याचा पूर्ण. आता सुई आपल्याला परत पुढच्या बाहेरच्या बाजूने एका मोतीमध्ये घ्यायची. कुठल्या पण मोतीमध्ये घेऊ शकता तुम्ही तिथं. आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली. आता इथं 3 मोती घालायचे. इथं घेतली सुई. तर इथं 3 मोती घेतले आपण आणि परत खालच्या त्याच मोतीमधून एका मोतीमधून सुई काढायची आणि इथं 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे इथं. आता परत एकदा पुढच्या मोतीमध्ये एकाच मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं आता 2च मोती घालायचे आणि इकडचं जे चौकोनातलं एक मोती आणि खालचा एक मोती असं एकूण 4 मण्यांचं परत चौकोन तयार करून घ्यायचं आहे. नेहमीसारखी विण आहे ही. आता परत पुढच्या मोतीमध्ये घेऊया आपण. असं पूर्ण आपण हे गोल 4 मण्यांच्या चौकोनी विणून घेऊया. आता हे पूर्ण आपण 4 मण्यांच्या चौकोनी गोल विणून घेतलेलं आहे आणि शेवटला मात्र एकच मोती घालायचा आहे. अशा प्रकारे हे पूर्ण आपण 4 मण्यांच्या चौकोनी पूर्ण गोल विणून घेतलेला आहे. आता परत आपण सुई पुढच्या बाजूनी घेऊयात. बाहेरच्या बाजूनी सुई घेतली. आता सुई आपण बाहेरच्या बाजूने घेतलेली आहे. बाहेरच्या एका मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे. आता हा 4 मण्यांचा जे चौकोनाचा एक लेयर पूर्ण आपण घेतलेला आहे. एक ओळ पूर्ण घेतलेली आहे. आता परत आपल्याला अजून एकदा तसंच करायचं आहे. असंच 4 मण्यांचं चौकोनाचंच परत एकदा आपण विणून घेणार आहोत. आता सुई आपण बाहेर घेतलेली आहे. आता इथं 3 मोती घालायचे. परत सुरुवातीला 3 मोती घालायची आणि परत खालच्या त्या एका मोतीमधून सुई काढून परत 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं. आता हे दुसरी ओळ करतोय आपण. आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई. पूर्ण विणून घ्यायचं आहे. दुसरी ओळ पण पूर्ण 4 मण्यांच्या ह्याच्यानी करून घ्यायची आणि आपण जेव्हा असं जसं करत जाईल तसं हा आकार खालच्या बाजूनी वाकला जातो असा थोडा. तुम्ही जसं करत जाईल तसं तो 4 मण्यांचा चौकोन जे दुसरं लेअर आहे ते खालच्या बाजूनी होत जातं. असं पूर्ण आपण केलेलं आहे. दुसरं हे पूर्ण असं खालच्या बाजूनी झालेलं आहे म्हणजे पिंडीचा आकार व्यवस्थित येतो. आता परत आपण खालच्या बाजूनी परत एक लेअर करायचं आहे. परत एक तसंच 4 मण्यांचं चौकोनची ओळ करून घ्यायची आहे. दुसरी ओळ करायची. आता ही सुरुवातीला एक केली, आता एक केली आणि आता 31 अशी एकूण 3 ओळी करून घ्यायची आहेत आपल्याला. परत सुरुवातीला 3 मोती घालायची आणि परत त्याच एका मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे आता हे तिसरी ओळ आहे. आपण ही तिसरी ओळ पण पूर्ण 4 मण्यांच्या चौकोनी करून घेऊया आपण. अशा प्रकारे हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे. हे 3 खालच्या बाजूनी 3 4 मण्यांच्या चौकोनची ओळ करून घेतलेली आहे. आता हे थोडं आपण आतमध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित पिंड व्यवस्थित बसते तशी. आपण नंतर पण करू शकतो हे पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे. आता आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं आहे. आता हे सुरुवातीला आपण ही पहिली आपण 4 मण्यांची चौकोनची जे ओळ केली होती ही जी 4 मण्यांची चौकोनची ओळ आपण करून घेतली होती पहिली, तिथल्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची आहे. कुठून पण घ्यायची आहे आपण ती. आता हे 4 मण्यांचं चौकोन आहे त्याच्या बाहेरच्या मोतीमधून सुई काढायची आणि ते परत 3 मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची. जिथं परत 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता ही परत इकडच्या उजवीकडच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे. 4 मण्यांचं चौकोनचं करतोय आपण ते.
आता परत इथं 2 मोती घ्यायचे आणि त्याच्या परत पुढच्या मोतीमधून सुई बाहेर काढायची. म्हणजे हे दुसरं चौकोन झालेलं आहे. हे दुसरं चौकोन झालं. आता तिसरं चौकोन करायचं आहे, परत त्याच्याच पुढे करायचं आहे. आता ह्या पुढच्या परत एका मोतीमध्ये घ्यायची सुई आणि परत 2 मोती घालायचेत. आणि परत ह्याच मोतीमधून सुई घ्यायची. आता आपण हे पिंडीचा पुढचा भाग करतोय, त्यासाठी आपण फक्त इथं आता 3 चौकोन करून घेतलेले आहेत. असे हे जे 4 मण्यांचं चौकोन सुरुवातीला जे केलं होतं आपण, तिथून त्याच्या पुढच्या 3 मोतीमध्ये इथं 4 मण्यांचं चौकोन करून घेतलेले आहे. असे 3 घेतलेत. आता त्याच्या पुढे तसंच आपण वाढवत जायचं आहे. आता ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आपण. आता इथं परत 3 मोती घ्यायचेत. हे 3 आहेत. आपण त्याच्या पुढे असं 5 पर्यंत करून घेऊयात. 5 वळी करून घ्यायचे आहेत. आता त्याच्या पुढे आपण हे 4 मण्यांच्या चौकोनचे 5 वळी पूर्ण करून घेतलेले आहेत. असे 5 आहेत आणि असे 3 आहेत. तर हे आपल्याला खालच्या बाजूनी कसं आपण 2 चौकोन वाढवून घेतले होते तसंच पुढे पण घ्यायचं आहे आपल्याला. तर हे खालच्या मोतीमध्ये सुई घ्यायची त्याच्या चौकोनाच्या आणि इथं 2 मोती घालायचे. थोडं काळजीपूर्वक करायचं आहे इथं जोडताना. आता इथून 2 मोती घेतले आपण, ह्या मोतीमधून काढलं होतं. आता हे वरच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं पण परत 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता परत सुई खालच्या बाजूने घ्यायची. आता परत इथं 2 मोती घालायचे आणि परत हे पहिला चौकोन जो केला होता त्याच्यातल्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे नेहमीसारखीच वीण आहे ही. असे 2 चौकोन झालेले आहेत. अशा प्रकारे आता असेच पुढे आपल्याला इथंपर्यंत करून घ्यायचे आहेत. तसंच चौकोन जोडत जायचं आहे ते. आता परत इथं 2 मोती घालायचे. आता दुसरी ओळ करतोय आपण. ह्यामधून सुई काढायची. म्हणजे जे 5 मण्यांचं चौकोन आपण करून घेतलं होतं, 5 मण्यांची जी पट्टी बनवली होती त्याच्या खाली पण परत 2-2 मण्यांचं चौकोनची लाईन करून घ्यायची आपल्याला. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते तुम्हाला बरोबर कळत जाईल. परत ह्याच्यातून घ्यायची. आता इकडं आपण कसं 2 ओळी करून घेतले होते तसंच ह्या 5 मण्यांचं जे पट्टी केली होती त्याच्या खाली पण 2-2 ओळी करून आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला आपण 2 करून घेतलेले आहेत. आता हे 3 आहेत ते 3च्या खाली पण जोडून घ्यायचं आहे. आता जोडताना फक्त इथं कॉर्नरला थोडा आकार गोल येतो. फक्त आता 2 मोती घेतले आणि इकडच्या ह्या 2 मोतीमधून सुई काढायची, म्हणजे तो आकार व्यवस्थित येतो तिथे. अशा प्रकारे थोडं जोडताना थोडं काळजीपूर्वक जोडायचं आहे. आता परत खालच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे आणि इथं परत 2 मोती घ्यायचे. फक्त 4-4 मण्यांचं जे चौकोन आपण बनवतो ना ते 2 करायचे आहेत आपल्याला. तेवढे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फक्त 2 ओळी करायचे चौकोन, वरची आणि खालची. असे 2 ओळी करत जायचे प्रत्येक ठिकाणी. आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता परत इथं 2 मोती घालायचे.
परत ह्या मोतीमधून दुसऱ्या मोतीमधून काढायचं आहे, जे आपण 3 मण्यांचं बनवलं होतं ते. परत 2 मोती घ्यायचे, खालच्या बाजूचं चौकोन बनवते आपण. आता इथं पण 2 झालेत, आता इथं पण 2-2चे ओळी झालेले आहेत. असंच पूर्ण आपण करून घ्यायचं आहे सगळं. आता हे दोन्ही कॉर्नर झाले. तर परत खालचं चौकोन बनवूयात. तुम्ही जेव्हा हे करत जाल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल. तिथे 2 चौकोनचे ओळ करून घ्यायची आपल्याला. आता ह्या बाजूने आपण करून घेतलं, इथं पण झालेलं आहे. आता ह्या बाजूला पण तसंच करायचे. 4 मण्यांच्या चौकोनची 2 ओळी करून घ्यायचे खालच्या बाजूनी. जे व्यवस्थित आकार व्यवस्थित येईल. आता इथं जसं केलं गोल तसंच ह्या बाजूला पण आकार करून घ्यायचा आहे. तर 2 मोती घालायचे, म्हणजे कॉर्नरला थोडं आकार गोल येतो तो. अशा प्रकारे सोपं आहे बनवायला अगदी. फक्त लक्ष देऊन करायचं आहे आपल्याला. इथं कुठलीच दुसरी विण नाही, फक्त 4-4 मण्यांची विण आहे इथं. आता ह्या बाजूला पण बनवलं आहे. आता इथं बनवताना आता शेवटला मात्र एकच मोती घालायची आपल्याला, कारण ते गोल आहे ते त्याला जोडून घ्यायचं आहे. आता ह्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे हे दोन्ही भाग जोडले गेलेले आहेत. आता परत खालचा पण भाग तसाच जोडून घ्यायचा आहे. खालच्या मोतीमधून सुई काढून तिथं पण एकच मोती घालायची. तर पण एकच मोती घालून हा महादेवाच्या पिंडीचा आकार व्यवस्थित जोडला जातो. अशा प्रकारे हे व्यवस्थित जोडलं गेलेलं आहे. ह्या बाजूला म्हणजे प्रत्येक ठिकाणी खालच्या बाजूनी 4-4 मण्यांचे 2-2 चौकोन आलेले आहेत, चौकोनाच्या ओळी आलेल्या आहेत. तेवढं मात्र बघायचं आहे आपण. आता आपल्याला वरचा भाग बनवायचा आहे. त्यासाठी सुई आपण वरच्या मोतीमध्ये घ्यायची. आपण तिथं खाली गाठ मारून घेतली होती. आता इथं 3 मोती घालायचे. तीन मोती घेऊन आता इथं खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची, म्हणजे वरचे 3 घातलेले आणि खालचे 2 असे 5 मण्यांचं चौकोन तयार झालेलं. परत पुढच्या 2 मोतीमध्ये घ्यायची सुई. आणि इथं परत आता 2च मोती घालायचे. आणि जे पहिला जो चौकोन गोल करून घेतला होता 5 मण्यांचा, त्याच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं पण परत 5 मण्यांचं गोल तयार करायचं आहे. आता हा वरचा भाग पूर्ण आपण तसं करून घेऊया 5 मण्यांच्या चौकोन गोलनी. आता हे आपल्याला करताना असं थोडं ही पिंड अशी लूज वाटायला लागली आहे, पण नंतर आपण त्याला लाल मण्यांनी विणून घ्यायचं आहे, त्यामुळे अशी ती घट्ट छान होईल, भरीव होईल. आता हे आपण 6 वरचे जे 6 गोल आहेत ते 5 मण्यांनी करून घ्यायचे. तर परत 2 मोती घ्यायचे. आपण अगोदर सुरुवातीला 2 वर्षापूर्वी पण महादेवाची पिंड बनवली होती, ती थोडी वेगळी होती. आता ही पूर्ण बसलेली आहे. आता परत 2 मोती घालायचे. आता आपण इथं शेवटला मात्र एकच मोती घालणार आहोत. आता हे पहिलं जो आपण बनवलं होतं 5 मण्यांचं गोल, त्याच्यातून सुई काढायची
आणि आता इथं एकच मोती घालायचं आहे, म्हणजे वर सगळे 6 हे 5 मण्यांचे गोल तयार झाले, ते 6 गोल तयार झालेले आहेत अशा प्रकारे. आता मध्यभागी हे 6 मण्या जे आलेले आहे 6 मण्यांचं गोल, परत त्या सगळ्या मोतीमधून परत एकदा आपण सुई काढून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित भाग तयार होतो. म्हणजे सगळ्या मणीमधून परत एकदा आपण सुई काढून घ्यायची. जे मधले 6 मोती आहेत त्या सगळ्यामधून परत एकदा काढून घेऊया वायर आपण टंगूस, जे घट्ट होणार आहे तो वरचा भाग असा. अशा प्रकारे हा वरचा भाग व्यवस्थित तयार झालेला आहे. आता इथं आपण एक फूल लावायचं आहे पांढरा. आता हे प्लास्टिकचं आपण फूल घेतलेलं आहे, आता तो खालच्या बाजूने असा घालायचा आणि ह्याच्यावर एक 6 नंबरची आपण मोती घ्यायची, किंवा छोटी मोती घेतली तरी चालेल. तो मोती घालायचा आणि ती मोती सोडून परत त्या फुलामधून सुई खालच्या बाजूनी काढायची, ओढून घ्यायचं आहे चांगलं. आणि आता ह्या मोतीच्या अगदी पुढच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे ते फूल अगदी व्यवस्थित मध्यभागी बसतं. ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे. आणि इथून आता 2-3 मोतीमधून सुई काढून इथं गाठ मारून घेऊया आपण. आता हे व्यवस्थित मध्यभागी बसलेलं आहे. आता आपण इथं 2-3 मोतीमधून सुई काढायची आणि गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे फूल व्यवस्थित बसलेलं आहे. आता आपल्याला ही जी महादेवाची पिंड आहे ती अशी लूज आहे, तर ती आपल्याला व्यवस्थित बसण्यासाठी काय करायचं आहे, आपण जे एकदम छोटे मोती आणले होते 3 नंबरचे, तर त्या मोतीने आपण विणून घ्यायचं आहे, म्हणजे ती व्यवस्थित हो. आता ह्या मोतीमध्ये आपण सुई काढली वरच्या बाजूनी. वरचे जे 3 चौकोनाची पट्टी जी आपण बनवली होती त्याच्यातल्या एका मोतीमधून सुई काढून एक लहान मोती घालायची आणि त्याच्या परत पुढच्या चौकोनामध्ये सुई काढायची. आणि ह्या दोन्ही चौकोनाच्या मध्यभागी एक लाल मोती येणार आहे आपल्याला. असं पूर्ण आपण विणत जायचं आहे, त्यामुळे तो आकार व्यवस्थित होतो. आता परत एक मोती घ्यायचा आणि परत पुढच्या मोतीमधून सुई काढायचं आहे, म्हणजे 2 मोतीच्या मध्ये जी जागा असते तिथं आपण ही मोती घेतली. फक्त जास्त घट्ट ओढायचं नाही आहे, कारण मग आकार थोडा वेगळा होतो. अगदी नॉर्मल घालत जायचं आहे आपण, नुसतं फार ओढायचं नाही आहे त्याला. आता इथं घेतलं अशा प्रकारे. तर परत एक मोती घ्यायचा, जो वरचा भाग आहे त्या सगळ्या ह्याच्यावर आपण विणत जायचं आहे. आता हे जे वरच्या बाजूला आपण बनवले होते सुरुवातीला असे 5 चौकोन बनवले होते, त्याच्यामधून त्याच्यामधून मोती काढत जायचे. तर परत ह्या मोतीमधून घ्यायचे. 2 मोतीच्या मध्ये जी जागा असते तिथं आपण हे लाल मोती घालतोय, परत तिथं घालायचे. अतिशय सुंदर दिसते ही महादेवाची पिंड. आता श्रावण महिना पण आलेलाच आहे, त्यासाठी आपण श्रावण महिना स्पेशलमध्ये आपण ही मोत्यांनी बनवलेली महादेवाची पिंड दाखवत आहोत, जी आपण रुखवतामध्ये पण ठेवू शकतो. सावकाश करत जायचं आहे, फार ओढायचं नाही आहे, नाहीतर आकार बिघडतो. फक्त ती मोती व्यवस्थित बसेपर्यंत तेवढंच ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बरोबर बसलेलं. आता हे इकडचं पट्टी झालेली आहे. आता तशीच ह्या जे मधला गोल आहे, सुरुवातीला आपण 4 मण्यांची चौकोनची जो गोल केला होता त्याच्यामधून परत सुई घालून ही मोती काढत जायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे आकार पण छान येतो आणि दिसायला पण छान दिसते. हे पूर्ण आपण इथून पूर्ण काढून परत इथपर्यंत आपण हे करून घेऊया सगळं. अशा प्रकारे हे वरच्या बाजूला आपण हे लाल मण्यांनी विणून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता असंच आपण खालच्या बाजूला पण विणत जायचं आहे. खालच्या बाजूनी पण म्हणजे दोन्हीकडून विणल्यानंतर मोती जेव्हा घालून आपण विणतो तेव्हा आकार अगदी व्यवस्थित होतो त्याचा.
आता सुई खालच्या बाजूला घेऊया आपण. शेवटच्या एकदम खालच्या मोतीमध्ये घ्यायची आहे. आता इथं शेवटच्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि परत इथे एक लाल मोती घालायचा. परत तसं पुढच्या मोतीमध्ये असं पूर्ण आपण हे खालच्या बाजूनी पण सगळं पूर्ण गोल आपण विणून घेऊया. इथं घालायचंय. आता हे आपण जसं मोती घालत जाऊ तसं आकार तो व्यवस्थित येत जातो. ह्या बाजूनी पण खालच्या बाजूनी पण करून घ्यायचं आहे. वर जसं मोती घातली होती तसंच खालच्या बाजूनी पण आपण घातलेली आहे. असे दोन्हीकडून आपण हे लाल मोती घातल्यामुळे ह्याला आकार पण छान आलेला आहे आणि व्यवस्थित ताट बसते. ही महादेवाची पिंड आहे ती. आता आपल्याला ह्या बाजूला असं चौकोन जो दिसतो आहे तर चौकोन नसतं, थोडं निमुळतं करायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, ह्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची. पण तिथं सुई घेऊन इथं 3 मोती घालायचे पांढरे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढून 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. फक्त मधल्या मोतीमध्ये घेतलेले आहे आपण अशा प्रकारे. आता परत खालच्या बाजूला घ्यायचं एका मोतीमधून आणि परत इथं 2 मोती घालायचे. आणि परत ह्या सुरुवातीला आपण जे वरचं केलं होतं त्याच्यातल्या एका मोतीमधून काढून आणि खालच्या मोतीमधून काढायचं आणि घातलेले 2 असे इथं पण 4 मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं. परत आता ह्याच्या पुढच्या एका मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पण 2 मोती घालायचे. आता ह्या दुसऱ्या चौकोनामधून सुई काढली, इथं पण एक 4 मण्यांचं चौकोन झालेलं आहे. आता परत वरच्या मोतीमध्ये घ्यायची सुई, म्हणजे सुरुवातीला आपण जे चौकोन बनवलं होतं त्याच्यातल्या एका मोतीमधून सुई काढायची आणि आता इथं एकच मोती घालायचा आणि परत खालच्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे हे पूर्ण 4 मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे अशा प्रकारे. आता सुई आपल्याला एकदम शेवटच्या मोतीमध्ये घ्यायचं आहे. तर शेवटच्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे. आता इथं एक मोती घालायचा, एकच मोती घेऊन हे आपण चौकोन जो केला होता त्याच्या शेवटच्या मोतीमध्ये सुई घ्यायची. म्हणजे हा आकार थोडासा निमुळता होतो, गोलसर होतो इकडून अशा प्रकारे. आता इकडं पण तसंच करायचं आहे. तर इथं एक मोती घालायचा आणि ह्या मोतीमधून सुई, शेवटच्या मोतीमधून सुई त्या बाजूनी काढायची वरच्या बाजूनी. तर एक मोती घातली आपण इकडून आणि आता हे सुई वरच्या बाजूनी काढूयात आपण अशा प्रकारे. म्हणजे हा आकार थोडा आहे, थोडा आकार असा निमुळता झालेला आहे. आता इथं आपण 1 2 3 मोतीमधून सुई काढायची आणि गाठ मारून घेऊया आपण. आता इथं तर सुई खालच्या बाजूने घेऊन इथं गाठ मारून घेऊया. आता इथं दोरा कट करून घ्या गाठ मारल्यानंतरचा. आता आपल्याला ही महादेवची पिंड तयार झालेली आहे. आता ह्याचं गंध दाखवायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण गंध दाखवण्यासाठी काय करायचं आहे, ह्या खालच्या असं सेंटरला घ्यायचं आहे आपण, बरोबर सेंटरला अंदाजे घ्यायचे सेंटरला. आणि खालचे जे 2 चौकोन आहेत ह्या चौकोनाच्या 2 चौकोनाच्या मध्यभागी सुई घेतली आपण आणि इथं एक लहान मोती घेतला आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची. इथं सुई काढली. आता परत एक मोती घ्यायचा आहे, लहानच मोती घ्यायचं आहे आणि परत आता पुढच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. अगदी सेंटरला घेतलेला आहे आपण. आता परत वरच्या बाजूला घेऊयात सुई
आणि बरोबर त्या जो सुरुवातीला जो मोती घातला होता त्याच्याबरोबर वरच्या बाजूला तिथंच मोती घालायचं आहे. आता परत एक मोती घ्यायचा आहे लाल आणि परत ह्या पुढच्या मोतीमधून सुई करायची. बरोबर खालच्या दोन्ही मोती एकमेकाच्या खाली बरोबर व्यवस्थित आलेले आहेत. आता परत पुढच्या मोतीमधून घेऊन अशा प्रकारे हे आपण महादेवाचं गंध दाखवलेलं आहे, या लाल मोतीनेच दाखवलेलं आहे. आणि आता इथं आपण गाठ मारून घ्यायची, कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे सुंदर अशी महादेवाची पिंड आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जो महादेवाची पिंड बघितली ती वेगळी होती आणि ही पण वेगळी आहे थोडी, आणि व्यवस्थित बसते ही आणि आकार पण व्यवस्थित आलेला आहे ह्याचा. तर तुम्ही सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.